महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले, पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय असं गेल्या 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही असं माझं मत आहे. ह्याच्यातनं पहिल्यांदा काय दिसतंय तर पोलिसांची अकार्यक्षमता. मी येतोय थांबा, आणि तो आला, स्टाईलमध्ये आला, गाडीतनं उतरला आणि त्याच्यातनं एक निर्देशित होतं की तुम्ही काय पकडणार मला, मीच येतोय तुमच्याकडे. हा चुकीचा ट्रेंड आहे. हे पोलीस ह्याच्यापुढे दबावाखाली असतील आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा धक्का बसेल. त्याला शरण गेला यार. म्हणजे पोलीस एवढा, आणि त्याच्यातले 2 जण जे त्यांच्याबरोबर होते त्यांनी सांगितलं 2 दिवस तर पुण्यातच होते. म्हणजे मी जे ट्विट केलं, जे मला माहिती मिळाली त्याच्यातली 1% चुकीची नव्हती. मला हे सगळं सांगितलेलं त्यांनी की ते पुण्याचं आहेत, आम्ही पुण्यातच स्वाधीन शरण येणार आहे. मी त्याला फक्त थोडं फिरवलं, पण हे सगळं धक्कादायक आहे. हे सगळं धक्कादायक आहे की ज्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रतिष्ठापणाला लावायला पाहिजे होती. नोबडी इज बिगर दॅन द लॉ. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे, म्हणजे मी त्याचं सायटेशन आणलंय, आत्ता माझ्याकडे नाही आहे. जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो, तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते. पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत. तिथे तक्रारदार कोण आहे मला माहीत नाही, पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे. आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाल्मिक कराड या खुनात आहे. मग त्याचं नाव का नाही FIR मध्ये? FIR पोलीस नाही लिहू शकत. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिव्हन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह किंवा बरोबर कोण असेल ते करतात ना. तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय त्यांनी केलेली आहे, आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेलाय. एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे. आणि स्वतः वाल्मिक कराड सांगतो की मी काय खुनातला आरोपी नाही आहे, माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता. ही कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगाराची? ह्याच्यातनं पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला होता महाराष्ट्राच्या की हे काय करतायत, कशी चौकशी पुढे जाईल. चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला. धनंजय मुंडेंचं काय? पोलिसांनी पोलिसांचं काम केलं, त्यांनी ताब्यात घेतला, चौकशी सुरू केली आहे. आता सरकारने सरकारचं काम करावं. त्यांनी आणावं ते जो टेप त्यांनी जो बाईट दिलेला आहे की तो माझा खास माणूस आहे.
खास माणसाची चौकशी, एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का? हा साधा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्गुण हत्या होते आणि तरी मूळ गुन्हेगार, मूळ ज्याच्यावर आरोप आहे. आणि मी साधी गोष्ट सकाळपासून आणि पूर्वीपासून सांगतोय की तुम्ही ह्या चौकशीमध्ये बापू आंधळे मर्डर प्रकरण आहे, त्याची चौकशी पोलिसांनी आता CIDने करावी. तुम्हाला पाहिजेत ना, माहिती पाहिजे ना तुम्हाला, मग CIDने बापू आंधळे प्रकरण ताब्यात घ्यावं आणि बापू आंधळे प्रकरणात गोळी मारणारा कोण होता आणि त्याला गोळी मारायला सांगितली कोणी आणि ही नावं द्यायला कोणी सांगितली बबन गीतेचं, हे त्या विचारावं. म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल काय आहे. तिथे जो इन्स्पेक्टर होता महाजन, तोच आता केजला इन्स्पेक्टर आहे. त्या महाजन यांनी जेव्हा नावं लिहिली बापू आंधळे खून प्रकरणात, तेव्हा वाल्मिक कराडात यांचा दररोज उठणारा बसणाऱ्यातला चहाचा माणूस, त्यांचं नाव त्यांनी तिथे वाल्मिकांना लिहून ठेवलं, कराड नाही. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये नावं देण्याची प्रयत्न करत होते कुटुंबीय, नावं घेतली नाहीत. बापू आंधळे सांगतोय. त्याचा प्लॅन असा होता की कुठल्याही परिस्थितीत बबन गीते विधानसभेला परळी मतदारसंघात दिसता कामा नये. आज सुद्धा फरार आहे तो. त्याला काही एवढं प्रोटेक्शन नाही की तो पण CID मध्ये असा गाडी चालवत येईल, उतरेल आणि स्वाधीन होईल स्वतः. एवढं तर त्याची ताकद नाही आता. पण म्हणजे हे एकंदरीतच प्रकरण हे किती राजकीय प्रभावाखाली आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यातनं महाराष्ट्राच्या मनात शंका तर येईलच, पण एक धडकी बसेल की राज्यव्यवस्था कुठे चालली आहे. हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. माझ्या अंदाने 4-5 लोक कामाला करायला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला, त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे राजा. मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला. अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते त्याची गाडी बाहेर अडवायची, त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं. तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो गाडीतनं. त्याच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते कुठे एवढे दिवस. आणि त्याच्यामुळे हे सगळा हा संशयाचा सापळा आहे. त्यामुळे मला फार अपेक्षा नाही आहेत की असं आहे की समोरासमोर खून झालेला आहे, लोक उचलून घेऊन गेले, हे त्याच्या आत्याभावाने बघितलेलं आहे, त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे. पण हे प्लॅनिंग कसं झालं, ही 2 कोटीची खंडणी कुठे मागितली गेली, ही का मागितली गेली, त्या दिवशी काय झालं, अशोक सोनवणेला कोणी मारलं कानाखाली पहिल्यांदा, अशोक सोनवणेची जात काय होती, अशोक सोनवणेची केस का नाही रजिस्टर झाली, हे सगळं आलं ना लाईनीत. ती रजिस्टर होऊ नये म्हणून कोणी फोन केला, महाजनला कोणाकोणाचे फोन गेले केस घेऊ नका म्हणून. मी का सारखतोय महाजन, तर तोच महाजन बापू आंधळेच्या खुनामध्ये, तोच पाटील ज्याला सस्पेंड केलाय तो पण त्या बापू आंधळेच्या खून प्रकरणात आहे. नाही असं आहे की ते तर त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा प्रश्न आहे. मला वाटलं मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे पालक आहेत, मायबाप सरकार आहे, तेव्हा एका जिल्ह्यापुरतं त्यांनी पालकत्व घ्यावं, हे फार काही त्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्टी नाही आणि माझ्यासारख्या एका पॉलिटिकल कार्यकर्त्याच्याही दृष्टीने तो त्यांचा अपमान आहे. सगळे पालकमंत्री त्यांच्या हाताखाली असतात. त्याच्यामुळे मला वाटतं की ही अगदीच मुख्यमंत्री पदाला न शोभणारी मागणी आहे.
नाही नाही, असं आहे की त्यांना मंत्रीच का करावं, एवढे का घाबरतात प्रकाश साळुंके? त्यांना मंत्री का ठेवावं? अहो तो कॅबिनेटमध्ये असणार ना ते. उद्या मंत्र्यांनी बंगल्यावर बोलवलं कलेक्टरला, तर कलेक्टरला जावं लागतं प्रोटोकॉल प्रमाणे. उद्या जर ह्या खून प्रकरणात, मला एक प्रकरण आठवतं, मी सांगू शकत नाही ते प्रकरण, पण एक चौकशी महाराष्ट्रात अशी होती की संबंधित ऑफिसरनी होम मिनिस्टरला ब्रीफिंग करणं सांगितलं, मी नाही करणार तुम्हाला ब्रीफिंग. हे मी का सांगतो, तर हे इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या एका जबरदस्त ताकदीच्या पॉलिटिशियनला जर मंत्री ठेवणार असाल तर चौकशी जाणारच नाही पुढे. मी तुम्ही कोणालाही सरकारी वकील नेमा, पण त्याच्यासाठी तुम्हाला देशमुख कुटुंबियांची मान्यता घ्यावी लागेल. का खून त्यांच्या घरात झालाय, त्यांचा माणूस गेलाय, तेव्हा सरकारी वकील किंवा जो काय वकील आहे शेवटी तेच ठरवणार देशमुख कुटुंबीय कसं लढायचं आहे. आपण बाहेर त्यांना समर्थन देऊ शकतो, पण त्यांना जाऊन आपण काही सांगू शकत नाही. एक तर पहिली गोष्ट, त्यांचं नाव वाल्मिकी नाही आहे हो, त्याचं नाव वाल्मिकी आहे. कशा वाल्मिकी करून एका चांगल्या संताचं नाव घेता. मी सांगितलं ना, तुम्ही ऐकलं, अरे राजा शरण हो रे, राजा ये रे, असं ते गयावया करून आला असेल तो, कारण तो पण निर्ढावलेला आहे. कसली माझा CIDला माझं हे विनंती आहे की अख्खीकडे सगळीकडे बहुचर्चित असलेले बियाणे प्रकरण पण तपासा ना. आता सगळ्यांना माहिती आहे काय झालं बियाणे प्रकरणात, कोणी धमकावलं, काय झालं, सगळ्यांना सगळं माहिती आहे. महाराष्ट्रातले अनेक म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार आहेत ज्यांनी आपली वाचाशक्ती मर्यादित ठेवल्यामुळे हे असे निर्ढावलेले गुन्हेगार तयार झालेले आहेत. तुम्हालाही माहिती आहे बियाणीचं काय झालंय. माझी अपेक्षा आहे की तुम्ही जे सगळे फ्लॅश करत असता ते एखादा फ्लॅश असा येऊ द्या की फ्लॅश व्हिडिओ फिरतायत, सगळं माहिती आहे सगळ्यांना. सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला, भगीरथ बियाणींना शेवटचा फोन कोणाचा गेला, सगळ्यांना माहिती आहे. ते माझ्याच तोंडात ना कशाला ऐकता. भगीरथ बियाणी काय मला माहित नव्हता. अहो मी तर मागणीच कसं आहे, नाही ह्याच्या आधी सुद्धा बबन गीतेच्या ते जे बापू अंधळे मर्डर आहे ते मी आणि जयंत पाटलांनी लावून धरलं होतं, पण तेव्हा जो SP होता तो ऐकायलाच तयार नव्हता. आणि सत्तेमध्ये नसलं की काय असते आम्ही बघितलंय. कोण होतं, कोण? आय वॉज इन द कॅबिनेट. आय डोंट डिनाय दॅट आय वॉज नॉट इन द कॅबिनेट. तेव्हा काय कुठे क्राईम घडला नव्हता ना. आणि म्हणून मी काय मागणी केली आहे की मागच्या 5 वर्षामध्ये जेवढे खून झालेत तेवढ्या सगळ्या खुनांची चौकशी करा. त्या घरच्यांना बोलवा, त्या घरच्यांना विचारा की तुमचा काय संशय होता. अनेक जण सांगतील आमचा संशय काय आहे. माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचं पत्र आहे की माझ्या पोराला बुडवून मारलंय. आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतोय? ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये
तुम्ही जाऊन जस्टिसला भेटू शकता, सांगू शकता की माझी अशी अशी तक्रार आहे, आणि ही विल ज्युडिशियसली check into it. It is about getting a hardcore criminal into the clutches. It is not about की तुम्ही का नाही केलं आणि मी का करतोय, अशातला काही भाग नाही. काय मी का किती वाजता केलं इज नॉट इम्पॉर्टंट, मी करतो इज इम्पॉर्टंट. आणि हे तुमच्याकडे अपेक्षा असताना तुम्ही काहीच करत नाही, त्याचं काय करायचं त्याचं पण एकदा उत्तर द्या. आय नो. हा चला बोला, पुढे बोला. मुख्यमंत्र्यांनी मोक्का लागला जाईल असं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरी विषयी सांगितलेलं. आज ते ज्या पद्धतीने बोललेत, अपेक्षा आहे की ते त्याच कडक पद्धतीने आता ऍक्शन घेतील. अँड लुकिंग ॲट द बॉडी लँग्वेज ऑफ द चीफ मिनिस्टर इन द पास्ट फ्यू डेज, आय थिंक ही इज अ चेंज चीफ मिनिस्टर. सो आय एक्सपेक्ट मोर आउट ऑफ हिम. मला त्यांच्यातलं खूप काही अपेक्षा आहेत. चेंज म्हणजे तुम्ही त्यांचं भाषणाची स्टाईल 2014 मध्ये बघितली होती, ते असे पुढे झुकून बोलायचे. या भाषणाची स्टाईल बघितली तुम्ही, ते एकदाही पुढे आले नाहीत, शांतपणाने असे एका पोझिशनमध्ये उभे राहून भाषण करत होते. ही चेंज्ड बॉडी लँग्वेज, ही त्यांची बदललेली, आणि त्याच्यातनं ते कुठल्याही गुन्हेगाराला माफ करतील असं मला वाटत नाही. हा मी हाऊसमध्ये बोललो की सकारात्मक बदल आहे. हे बघा, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे, ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. आता न्याय होईल की नाही हे मी न्यायाधीश नाही, पण आम्हाला अपेक्षा आहे की ते न्याय करतील. का आत्ता सुद्धा ते जाताना बोलून गेले, एकालाही सोडणार नाही. फक्त मला माझी मागणी त्याच्या आता पुढे आहे की स्वर्गीय संतोषाण्णा देशमुख ह्याबरोबरच स्वर्गीय परभणीचे आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल अशी आता या सरकारकडनं अपेक्षा करूया. की इथेही कुठे भेदभाव होता कामा नाही. दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. दिस इज अ मर्डर, क्रिमिनल मर्डर, बट दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. म्हणजे मोर्चा निघाल्यावरच न्याय मिळणार असेल तर मग गोष्ट वेगळी. नाही, आमची मागणी आहे ना की पोलिसांनी समजा पोलिसांचं काम केलं, कराड ताब्यात आला, पण आका अजून बाहेरच आहेत. आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा आरोप होत आहेत आणि संबंधित गुन्हा पुढे सरकतोय, तेव्हा संबंधित मंत्र्यावर ज्याच्यावर आरोप झालाय तो खुर्चीतनं बाजूला उठून बसतो. इतिहास तपासा. आणि खास करून कधी रेफर करता आली तर लेंटिन, जस्टिस लेंटिनची केस तपासा. ती ग्लुकोजमध्ये त्या सलाईनमधनं जी ग्लुकोज द्यायचा त्याचा भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. जुनं आहे पण ते तपासून बघा. त्यांनी बोलायला पाहिजे अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे, पण नाही बोलत, त्याला काय. असं आहे की अख्ख्या बीडला माहिती होतं, पुण्यातल्या त्यांच्या समर्थकांना माहिती होतं की राजे येणार आहेत आज. त्याप्रमाणे राजे आले. राजे येताना माणसं घेऊन आले. म्हणजे हे तर किती गंभीर आहे की राजे येताना माणसं घेऊन आले, फौजच घेऊन आले. पोलिसांना चॅलेंज आहे की तुम्ही काही नाही करू शकत, मी येतोय तुमच्याकडे. आणि दिस विल टर्न इन टू पॉलिटिकल टर्मॉइल. उद्ध्वस्त करून टाकेल राज्य व्यवस्था हे असं जर व्हायला लागलं तर. पोलिसांचा दबाव, पोलिसांची भीती हे गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. हे अरिस्टॉटल, प्लुटोपासून सगळ्यांनी लिहून ठेवलंय की एका पोशाखाची भीती समाजामधल्या सर्वसामान्यांना वाटलीच पाहिजे. जर तीच भीती उरली नाही तर मग कोणाला घाबरणार आहेत. म्हणजे ते तर असं ग्लोरिफिकेशन ऑफ क्रिमिनल आहे.
म्हणजे हे तर गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे की तू हजर होतेस का, ये आम्ही आहेत स्वागताला. अजून फोटो नाही बाहेर आले नशीब चहा पितानाचे, की आल्या आल्या मस्त गरम गरम चहा वगैरे पाजला, असं भजी खाल्ली आणि मग साहेब गेले. हे जो माणूस इतकी हिंमत ठेवतो की मला तर अटकपूर्व जामीन मिळणारच होता. अरे मिळणार होता? अख्ख्या बीडला माहिती आहे की राग कोण उचलतं, अख्ख्या बीडला माहिती आहे की रेती कोण उचलतं, अख्ख्या बीडला माहिती आहे की डीपीटीसी मधनं पैसे कसे जातात. आणि फिनान्स मिनिस्टर अजित पवार साहेबांनी जिल्ह्याला करोडो रुपयाचा निधी दिला, 2,000 कोटी रुपयाचा. तो जातो डीपीटीसीच्या मार्गातनं, कलेक्टरच्या माध्यमातून. तर त्याचा रूट काय आहे आणि त्याच्यावर किती टक्केवारी आहे हे सगळं धक्कादायकच आहे ना. कारण का उघडपणाने बोललं जातं की डीपीटीसीचं कॉन्ट्रॅक्टच कराडांकडे होतं, कोणाला द्यायचा नाही, किती घ्यायचे, काय घ्यायचे. मग पालकमंत्री काय करत होते? नाही असं की सीएम, मी अजूनही सांगतो की कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये एखाद्याला पदावरनं काढणं हे सीएमचा काम नाही. जसं मंत्री बनवताना ही हॅड टू कन्सल्ट की बाबा एकनाथ शिंदे साहेब तुमचे कोण बनवायचे, अजित पवार तुमचे कोण बनवायचे. मग अजितदादांनी नावं दिली, मग एकनाथ शिंदेनी नावं दिली. म्हणजे डिपार्टमेंट देताना त्यांनी वरती बसून ठरवले असतील. त्याला लिमिटेशन्स, कोएलिशनमध्ये तुम्हाला लिमिटेशननुसार काम करावं लागतं. तसं इथले आजच्या मंत्र्याला तुम्हाला सांगताच येणार नाही की तू राजीनामा दे. इट इज फॉर अजित पवार टू टेक अ कॉल. अजित पवारांनी अंतिम निर्णय घेतला पाहिजे. बाबा समाजामध्ये जर इतकी घृणा, इतका द्वेष, इतकी कटुता पसरत असेल तर कुठे थांबायचं. कदाचित सीएमनी त्यांना सांगितलंही असेल. आता हे सगळ्या आतमधल्या गोष्टी काय आपल्याला माहित नाही, पण जे आपलं मत आहे, नार्वेकर हा इंडिव्हिज्युअल माणूस आहे, त्यामुळे त्याची काय भूमिका असू शकते ह्याच्याबद्दल तुम्ही मला का विचारता. तो मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यामुळे मोठ्या मनाची माणसं अशी मोठी असतात, ते लिबरल असतात एकदम, त्यामुळे ते व्यक्त होतात. आम्ही तेवढे मोठे नाही, त्यामुळे आम्ही आपल्या मर्यादा सांभाळून बोलतोय. नाही यांनी मागणी केली ना दिवशी सुरेश धसांनी की ज्या कलेक्टरनी फायनल सही केली आहे, कारण का बीड वगैरे ह्या जिल्ह्यांमध्ये लायसन्स देण्याचा अधिकार कलेक्टरला आहे, एसपीला नाही आहे. एसपीला लायसन्स देण्याचा अधिकारच नसतो. जिथे कमिशनरेट आहे तिथे कमिशनरला अधिकार असतो, आणि जिथे कमिशनरेट नाही, एसपी आहे, तिथे बंदूक देण्याचा लायसन्स म्हणजे आर्म्स लायसन्स देण्याचा अधिकार हा कलेक्टरला असतो. हे कलेक्टरनी हे तपासायला पाहिजे की कुठल्या पोलिसांनी रेकमेंड केलं फायनल आणि मग कलेक्टरने साईन केलं. अहो साधारण अर्धे बूथ, मतदानातले अर्धे बूथ हे कॅप्चर झाले. म्हणजे हा सगळा प्रकारच धक्कादायक आहे. ईव्हीएम मशीन ना, ईव्हीएम मशीनमध्ये बूथ कॅप्चर होते, मला तर धक्कादायक वाटतंय. तिथे सरकारी यंत्रणा असते ना, आणि लोकांकडे ह्याचे पुरावे आहेत सगळे बूथ कॅप्चरिंगचे. कोणाला मारलं, कोणाला धमकी दिली, बूथमध्ये जायचं नाही, त्या उमेदवाराला कसं घाबरवलं, हे सगळे पुरावे आहेत. इलेक्शन कमिशनने तपासावेत पुरावे. एवढा गंभीर आरोप होतोय की 50% ऑफ द बूथ वर कॅप्चर्ड. ही काय निवडणूक झाली फेअर, नॉर्मल? ह्याच्यात फेअरनेस दिसतंय कुठे? देखो ऐसा है कि इसको क्या कहेंगे, 60 साल में ऐसा एक भी उदाहरण नहीं है जो आदमी कार से गया पुलिस स्टेशन में,
जिसके नाम से पुलिस 22 दिन चिल्ला रही है, पूरी महाराष्ट्र चिल्ला रही है, पूरा महाराष्ट्र शक के गुंजाइश में है, और तब वो जाता है, गाड़ी से जाता है, मैं आ रहा हूं कहता है, वीडियो डालता है कि मैं आ रहा हूं। यानी एक तरीके से वो एक चैलेंज था, तुम क्या पकड़ोगे मुझे, मैं आ रहा हूं। उसने करके दिखाया ना। वो ये ऐसा है कि मैं आज भी कहता हूं कि पुलिस कोई भी हो, सरकारी यंत्रणा, जब सरकार है तो सरकार के इशारे पे ही काम होता है। और इसलिए हम कह रहे हैं कि धनंजय मुंडे को मंत्रिमंडल में रखना, यानी इस गुनाह, ये जो गुनाह हुआ है, ये जो क्राइम हुआ है, उसके ऊपर चद्दर डालने जैसा है। ऐसा उम्मीद हम देवेंद्र फडणवीस जी से रखते हैं। जिस तरीके से आज अभी एक आधे घंटे पहले उन्होंने कहा मैं किसी को भी नहीं छोड़ूंगा, क्योंकि मैंने उनको याद दिलाया था कि ये बात ध्यान में रखना कि वो आदमी भले ही बीजेपी का कार्यकर्ता था, उससे मुझे कुछ लेना देना नहीं है। मैं कभी भी पार्टी पॉलिटिक्स ऐसी चीजों में नहीं लाता हूं, पर ये हमको सबको ध्यान में रखना चाहिए कि उसके 2 बच्चे अनाथ हो गए, गरीब है वो, उसकी बीबी का सिंदूर गायब हो गया। मैं महाराष्ट्र के और सभी लोगों से आपको भी पूछना चाहता हूं कि आपके बहन से अगर ऐसा बर्ताव होता तो आपके दिल में क्या होता। ये महाराष्ट्र के जनता के सामने सवाल रखना है कि आपके बहन के साथ इतना बड़ा हादसा आपके बहन के साथ होता तो क्या आपको गुस्सा नहीं आता? तो हमको कोई बहन है कि नहीं है? हमको कोई बच्चा है कि नहीं है? उन अनाथ बच्चों के आंख में देख के, वो उसके वीडियोस आते हैं, वो बच्ची के, वो इधर उधर जा रही है, घूम रही है, बातें बता रही है, उसके आंख में आने वाले आंसू क्या हमें दर्द नहीं देते हैं? हमसे इंसानियत इतनी मर गई है हमारे में से कि हम पार्टी पॉलिटिक्स और पॉलिटिक्स के लिए वो बच्चे के आंख के आंसू भी हम देख नहीं सकते। देखो ऐसा है, वो मैंने बोला ना कि भाई तुम सीआईडी को बापू अंधड़े की केस दे दो, देखो क्या आता उससे बाहर। गोली किसने मारी, वो आदमी किसके साथ आया, जिसको तुम आरोपी बनाए हो 302 में, वो किधर था, सब सच सामने निकल आएगा, सब सच सामने निकल आएगा। अरे वो छोड़ो यार, अभी मैं किस पे, मुझे आज मैं सिर्फ संतोष देशमुख की बात करने आया हूं। मैंने कल मुझे जो बयान देना है दे दिया है, और मैं आगे जाके सोमनाथ सूर्यवंशी लीग के लिए भी सरकार से हाथ जोड़ के विनती करूंगा कि ऐसा मत करो। वो भी एक माँ ने अपना बेटा खो दिया, लॉ का स्टूडेंट, आखिरी साल का, एकदम गरीब खानदान से, पिछड़े वर्ग का आदमी हो, कि जो पढ़ लिख के बड़ा बनना चाहता था, उसके सपने चक्काचूर हो गए। उसके माँ को क्या लगा होगा जब उसने बहुत डेड बॉडी देखी होगी, वो मरा कैसे? ये सवाल हम पूछ पूछ के थक गए। कहाँ मरा, जगह बताओ, नहीं बता रहे आप। इतना क्यों ये अस्वस्थता है कि आप क्यों नहीं बताना चाहते? अगर वो लाठीचार्ज में मरा है तो मरा है, क्योंकि पोस्टमार्टम रिपोर्ट आप नहीं बदल सकते। वो पोस्टमार्टम रिपोर्ट में आज भी लिखा है शॉक ड्यू टू मल्टीपल इंजरीज, धक्का, बहुत मारपीट होने के बाद, बहुत जख्म होने के बाद। जख्म पुराने तो नहीं हो सकते ना। जख्म को अगर व्रण लिखेंगे, यानी निशानी है, तो वो पुरानी होती है, पर जख्म फ्लोइंग होते हैं, यानी उससे खून दिखता है, तो उसको मल्टी इंजरी बताते हैं ना। इंजरी 1 साल पुरानी नहीं होती है।
ये सब जो है वो सामाजिक सलोखे के लिए, सामाजिक व्यवस्था जिसको हम बोलते हैं वो अच्छी रखने के लिए इच्छा नहीं है। असं की सरेंडर हा शब्दच चुकीचा आहे। महाराष्ट्राच्या पोलिसांची लाज गेली की महाराष्ट्राचे पोलीस मला पकडू नाही शकत, मी गेलो। आता ते पब्लिक खूप हुशार आहे हो, पब्लिकला सगळं समजतं आता। म्हणून तर आम्ही मागणी करतो की ते मंत्रिमंडळात नसावेत। त्यांनी केलं नसेल पण आमच्या मनात तर संशय नाही, यांनीच सगळं मॅनेज केलं। अहो साधा शेवटचा मी तुम्हाला विचारतो, पोलीस स्टेशनला गुन्हेगार गाडीतनं उतरतो आणि सरेंडर झालो असं सांगतो, 1 तास अवधी मी सरेंडर व्हायला चालतोय, त्याच्याबरोबरचे 2 जण सांगतात की आम्ही पुण्यातच होतो। पोलिसांसमोर हे सगळं बोलणं म्हणजे पोलिसांना वाकुल्या दाखवल्यासारखं आहे। ते माकडं कसं वरनं झाडावरनं वाकुल्या दाखवतं। महाराष्ट्र के पुलिस, ऐसा है कि महाराष्ट्र की पुलिस और सरकार ऐसे चीजों से बेइज्जत हो जाती है। कोई भी क्रिमिनल सरेंडर नहीं हो सकता है, पुलिस इतनी कमजोर नहीं है। मैं आज भी जानता हूं कि क्रॉफर्ड मार्केट का जो क्राइम ऑफिस है, जो पुराने ऑफिसर्स वहां बैठते थे, उधर एक चीज लिखी गई थी कि यहां पत्थर भी बोलता है। इसका मतलब आप समझ लो क्या बोलना है। महाराष्ट्र सरकार की ऐसा है कि बंबई के किसी गैंगवार वाले को अगर बंबई क्राइम से फोन जाता था ना, तो सिर्फ टट्टी करना बाकी रहता था। इतनी दहशत थी इतने बड़े गैंगस्टर्स के दिलों में बंबई पुलिस के बारे में। अगर पुलिस की दहशत ही चली गई तो फिर तो हर घंटे में एक मुर्दा पड़ेगा, कोई मतलब नहीं रहेगा। मैंने तो मांग की है ना बाबा, मैंने तो मांग की है, पहले दिन से कर रहा हूं। तो वही है ना, मैं इसलिए तो बोल रहा हूं जुडिशियल इंक्वायरी क्यों मांग रहे हैं हम, कि इसके एक खून का संबंध नहीं है, कई और ऐसे हादसे है, कई और ऐसे व्यापार है जिसमें से करोड़ों रुपए की धन संपत्ति जमा की गई है। कई गैर कानूनी धंधे हैं, मटका है, जुगार है, दारू है, रेती है। ये सब का नाम एक ही आदमी से क्यों जोड़ा जाता है? ऐसा क्या है उस आदमी में, कैसियत?